नमस्कार. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज लागलेला आहे. 17 वर्षानंतर ज्या निकालाच्या प्रतीक्षेत आपण होतो, तो निकाल आज प्राप्त झालेला आहे. आणि या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली होती, त्या साध्वी प्रज्ञा सिंग, मेजर रमेश उपाध्याय, कर्नल पुरोहित, सुधाकर चतुर्वेदी, अजय राहीरकर अशा सगळ्या 7 आरोपींची आज NIA कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे. अत्यंत आनंदाचा क्षण आहे आणि या निर्दोष सुटलेल्या सर्व हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. पण त्याच वेळेला या गोष्टीकडे सुद्धा मी सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो, की मालेगाव बॉम्बस्फोट 2006च्या प्रकरणामध्ये मुस्लिम आरोपी होते. मालेगाव बॉम्बस्फोट 2008च्या प्रकरणामध्ये हिंदू आरोपी होते. मध्यंतरी काही दिवसांपूर्वी रेल्वे ब्लास्ट प्रकरणात जे आरोपी होते 12 त्यातल्या 5 जणांना फाशीची शिक्षा आणि उरलेल्या 7-8 जणांना जन्मठेपेची शिक्षा होती. त्या सगळ्यांना देखील अपिलामध्ये उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेलं आहे. इथे गमतीची गोष्ट ही आहे, की या तिन्ही प्रकरणांमध्ये जवळ-जवळ 50 ते 60% तपास अधिकारी कॉमन आहेत. मग असं काय घडलं होतं, की इतक्या मोठ्या प्रकरणांमध्ये आरोपी निर्दोष सुटले आणि मी स्वतः त्याविषयी एक पुस्तक लिहिलेलं आहे, मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात, ज्यामध्ये मी भयानक वास्तव मांडलेलं आहे, की अशा मोठ्या प्रकरणांमध्ये तत्कालीन केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे काँग्रेसचं सरकार होतं. इतकी खुली सूट दिलेली होती अधिकाऱ्यांना आणि मग त्यामुळेच की काय कदाचित अधिकाऱ्यांनी भरपूर खोटे पुरावे तयार केले. साध्वी प्रज्ञा सिंगला जी काय मारहाण झाली किंवा टॉर्चर केलं गेलं त्याविषयी त्यांनी स्वतः न्यायालयात सांगितलं होतं. ते सगळं छापून आलेलं आहे आजपर्यंत. पण मग आज 17 वर्षानंतर हे सगळे निर्दोष सुटल्यानंतर एक प्रश्न उपस्थित होतो, की मग ते ब्लास्ट केले कुणी? हा एक मुद्दा आणि दुसरा ते केले कुणी हे पुन्हा पोलिसांचंच काम आहे शोधणं. पण गेली 17 वर्ष या निरपराध हिंदुत्ववाद्यांनी जे काही भोगलं किंवा त्यांना भोगावं लागलं किंवा त्यांचा जो काही छळ झाला, याची भरपाई आपल्या व्यवस्थेतलं कोण करणार? या 17 वर्षाची 9-9 वर्ष या लोकांनी जेलमध्ये काढलेली आहेत. ही 9 वर्ष त्यांना कोण भरून देणार? 17 वर्ष दहशतवादी म्हणून कपाळावर शिक्का मिरवत न्यायाच्या प्रतीक्षेत यांनी आयुष्यातली घालवली. ही भरपाई त्यांना कोण करून देणार? हा प्रश्न व्यवस्थेला प्रत्येक हिंदूंनी विचारला पाहिजे असं मला स्पष्ट वाटतं.